नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत आज मोठा गोंधळ उडाला। विरोधकांनी अध्यक्षांवर मनमानी कारभाराचा आरोप करत कामकाजावर बहिष्कार टाकला। नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घेण्याची मागणी केली होती। मात्र अध्यक्ष शिवानी दाणी वखरे यांनी कोणतीही चर्चा न करता अवघ्या काही मिनिटात सर्व प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांसह अभिजित झा, अभिषेक शंभरकर, वसीम खान, मारिस्टेला उसरे आणि असलम मुल्ला यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत जोरदार निषेध व्यक्त केला। अभिजित झा यांनी 6 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लेखा परीक्षणाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर गंभीर आरोप केले। दरवर्षी ऑडिट करणे बंधनकारक असताना सलग 6 वर्षे लेखा परीक्षण न होणे ही धक्कादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले। झा यांना बोलू न देता बैठक गुंडाळण्यात आल्याने सभागृहातील वातावरण अधिकच तापले। विरोधकांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा लोकशाही प्रक्रियेचा अपमान असल्याचा आरोप केला आहे। आज प्रशासनाने परिवहन समितीला जो बजेट सादर केलेला आहे 524.58 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प बजेट आज डिपार्टमेंट आम्हाला दिला तर तो बजेट आम्ही दुरुस्तीसह स्थायी समितीकडे मंजूर केलेला आहे। आणि दुरुस्तीसह म्हणजेच आम्हाला काही डेपो डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, वृक्षारोपणाच्या माध्यमातून, त्यानंतर आम्हाला जे बॅनर होल्डिंगचे काम आहे या सर्व दृष्टिकोनातून आम्ही तो दुरुस्त करून आम्ही बजेट आमचा स्थायी समितीकडे देऊ आम्ही। तर विजन एकच, नागपूर शहरातल्या सर्व नागरिकांची चांगल्यात चांगली सोय कशी होईल, नागरिकांच्या अडचणी कशा दूर होतील याचाच प्रयत्न आमच्या परिवहन समितीचा सर्वांचा आहे। हम लोगों को वो विषय पे चर्चा करना था। कुछ हमारे प्रश्न थे, उसको ना दरकिनार करते हुए हमारी एक नहीं सुनी गई। स्थायी समिति अध्यक्ष आई, उनने विषय बस नंबर ही ली, विषय क्रमांक 24। तो जो 11 मेंबर 11 सदस्य थे उन लोग एक मतानी मंजूर चिल्लाने लगे। जब हम लोगों ने उस पर बोला कि हमें चर्चा करना है तो उनने एक हमारी नहीं सुनी। हमारा ये विरोध रहा कि लास्ट तक हमको नहीं सुने गया और 5 विषय 4 मिनट में ख़त्म कर ये मीटिंग को ख़त्म कर दिया। एट दी एंड जब हम लोग चिल्लाने लगे कि हमको इस पर सवाल करना है, जैसे GIS का मैंने GIS एक्सपर्ट और GIS असिस्टेंट पे सवाल किया, जो मोरारचे सर्वायर को 2018 से 19 करोड़ रुपए जो खर्च किया था डेवलपमेंट प्लान पे, और वो डेवलपमेंट प्लान अभी तक नहीं बना। ये विषय पे मुझे चर्चा करना था लेकिन उनने एक नहीं सुना। मेरा ये सवाल था कि जब हम किराए पे ये मशीनरी मंगा रहे हैं तो क्यों ना हम अपने ही डिपार्टमेंट लेवल पे ये मशीनरी को परमानेंट खरीदे, ताकि बार बार जो ये रेंट दिया जाता वो एक ही बार में टिप्पर, JCB, पोकलैन, ये सारी मशीनरी रेगुलर हमको लग रही है, वो कहीं ना कहीं हमारे पास ही महानगर पालिका के पास होनी चाहिए। उससे जनता का पैसा बचेगा। हमारा एक ही विषय है कि स्टैंडिंग कमेटी के सदस्यों के अधिकारों के ऊपर में अतिक्रमण किया जा रहा है, क्योंकि जहां भी टेक्निकल सब्जेक्ट्स है, फाइनेंशियल विषय है, उसके ऊपर में जैसे हम बोलने का प्रयास करते हैं, हम चारों कांग्रेस के सदस्य, हमें बोलने नहीं दिया जाता। इसके पहले भी जो टेंडर प्रक्रिया में 40% 45% बिलों में जो काम अवार्ड हुए, हमने उसकी थर्ड पार्टी वीएनआईटी की टीम से जांच कराने की मांग की, क्योंकि उसमें कहीं ना कहीं क्वालिटी से कंप्रोमाइज किया गया। कुछ जो कॉन्ट्रैक्टर हैं उनकी रिंग बना के उन्होंने बिड अवार्ड किया गया। हमारी मांग है प्रशासक के कार्यकाल में जितने भी बड़े कॉन्ट्रैक्ट्स अवार्ड किए गए उसकी निष्पक्ष रूप से ट्रांसपेरेंट जांच होनी चाहिए। म्हणजे नागपूर शहरातील जनतेचा पैसा हा महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या शहराच्या नागरिकांना देणाऱ्या सुखसोयीसाठी तो योग्य रीतीने खर्च व्हावा ह्या उद्देशाने महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे जे गठन झालेलं आहे, ह्या स्थायी समितीच्या गठनमध्ये काँग्रेस पक्षाचे सुद्धा 4 सभासद तिथे आलेले आहेत। परंतु स्थायी समितीच्या गठनानंतर स्थायी समितीचे अध्यक्षसुद्धा झाले आणि महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला या मिटिंगाची सुरुवात झाली, स्थायी समितीमध्ये शहराच्या विकासाकरिता विषयपत्रिकेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय येऊ लागलेले आहे। परंतु मागच्या 3 सभेमध्ये
असं लक्षात आलं आमच्या काँग्रेस पक्षाचे जे सभासद तिथे सदस्य म्हणून आहे, तर कुठल्याही विषयपत्रिकेच्या विषयावर चर्चा न करता किंवा त्यांचं म्हणणं ऐकून न घेता ही बहुमताच्या आधारावर ही विषयपत्रिका आपण सरसकट मंजूर करून घेता. तिथे कुठल्याही प्रकारचा विषय समजून घेण्याकरता सदस्यांना आपण वेळ किंवा तो विषय समजून देत नाही. ही जी भूमिका आहे ही योग्य भूमिका नाही आहे. लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg व्हिटॅमिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते. चेहरा बनतो उजळ नव्यासारखा. ग्लो अँड लवली, ग्लो अप.